वाढत चालली महागाई, मात्र गुरुदत्तने आणली साड्यांना स्वस्ताई। गुरुदत्त साडी सेंटरने आपल्या असंख्य ग्राहक वर्गासाठी सुरू केला आहे अभूतपूर्व असा साड्यांचा भव्य सेल। अविश्वसनीय अशा फक्त ₹65 मध्ये ₹65 पासूनच पुढच्या किमतीत खरेदी करा अनेक पॅटर्नच्या नवनवीन साड्या। ₹75 सेमी इटालियन, तसेच 6000 रुपयांची साडी 3000 रुपयात, 3000 ची 1500 आणि 1500 ची 750 रुपयात। कांजीवरम, पैठणी, चंदेरी, कांची सिल्क, पार्टीवेअर साड्यांची तसेच ड्रेस मटेरियल, लाछा, घागरा चोलीची नाविन्यपूर्ण मालिका निम्म्या किमतीत। आहेरासाठी व लग्न जथ्यासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या मनपसंत व्हरायटी योग्य किमतीत। गुरुदत्त साडी सेंटरच्या भव्य दालनातील साड्यांचा फ्रेश स्टॉक पाहण्याचा अनुभव घ्या आणि मगच खरेदी करा। फक्त ₹65 पासून साड्या घेऊन चला। 10 जुलै पासून गुरुदत्त साडी सेंटर, गाळा नंबर 18 व 19, गुरु नानक मार्केट, गांधीनगर। आणि आता गुरुदत्त साडी सेंटरची खास ऑफर, रोज पहिल्या 35 महिला खरेदीदारांना परकर मिळेल फक्त ₹1 आणि दिवसभरात साडी मिळेल फक्त ₹35। संघर्ष रोजचा नवा नवा, परी वाटतो हवा हवा। आज हवे ते मला मिळाले, आव्हानांना सहज जिंकले। रहस्य सांगू काय यातले, बालाजीने रूप खुलविले। वस्त्रांची जादू विलक्षण, बालाजी कलेक्शन, बालाजी कलेक्शन। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामांकित ब्रँड्सच्या 20,000हून अधिक जेंट्स रेडीमेड गार्मेंट्सनी सदैव बहरलेलं ब्रँडेड दालन बालाजी कलेक्शन। यशस्वी पुरुषांची पहिली पसंती बालाजी कलेक्शन। राजारामपुरी, 8वी गल्ली, कोल्हापूर। फोन 0231 253 45 16 आणि 17। नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम एक नजर ठळक घडामोडींवर। जिल्ह्यात पावसाची संततधार, 12 बंधारे पाण्याखाली। राधानगरी तालुक्यात घरावर झाड कोसळून 2 जखमी। जयप्रभा स्टुडिओची विक्री होऊ नये म्हणून अखिल भारतीय चित्रपट महामंडळानं दाखल केलेली याचिका जिल्हा आणि सत्र न्यायालयानं फेटाळली। न्यायालय आवारातच इचलकरंजीच्या 2 माजी उपनगराध्यक्षांची तू मैमय, अंगावर धावून जाण्याचा प्रकार। आणि कागल चेकपोस्ट नाक्यासमोर दूध टँकर पलटी, दूध नेण्यासाठी लोकांची उडाली झुंबड। सविस्तर वृत्तासह भेटूया काही क्षणातच। देशातील सर्वात मोठा उद्योग कृषी उद्योग। 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात करिअर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कृषी तंत्रनिकेतन ॲग्रो पॉलिटेक्निक कळे। लवकरच स्थलांतरित होत आहे प्रशस्त, भव्य आणि सुसज्ज अशा नव्या वास्तूमध्ये। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त, माऊली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी तंत्र विद्यालय कळे आता बनलं आहे कृषी तंत्रनिकेतन कळे। 3 वर्षाच्या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कृषी तंत्रज्ञान अभ्यासक्रमाचे फायदे, 12वी समकक्ष कृषी आणि
संलग्न शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश. BSc ॲग्री, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट, फिशरीज, बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, होम सायन्स अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी 20% जागा राखीव. शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये नोकरीची संधी. तसेच स्वस्त कृषीवर आधारित उद्योगधंद्यांसाठी उपयुक्त. अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांसाठी 100% फी सवलत. इतर मागासवर्गीयांसाठी 50% फी सवलत. प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य कृषी तंत्रनिकेतन कळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. ओके, टॉस. येस, टॉस. इंजिनिअरिंग साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय. उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या BMATलाच ऍडमिशन घ्यायचं. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी, कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. आता पाहूया सविस्तर वृत्त. बुधवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नद्या आणि नाले पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागलेत. आज सकाळी संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 26 मिलीमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पावसाची नोंद गगनबावडा तालुक्यात झाली आहे. यंदा जून आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं जिल्ह्यातील प्रमुख धरणं 50 ते 75% भरली आहेत. बुधवारी रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसानं दमदार हजेरी लावली आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानं जिल्ह्यातील नद्यांचं पाणी पुन्हा पात्राबाहेर पडू लागलंय. आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला असून त्या ठिकाणी 97 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल शाहूवाडी तालुक्यात 49 मिलीमीटर पाऊस झालाय. आजरा 26 मिलीमीटर, चंदगड 20, पन्हाळा 16, करवीर 14, कागलमध्ये 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 12 बंधारे पाण्याखाली गेले असून राजाराम बंधाऱ्यावर पाण्याची पातळी सायंकाळपर्यंत 20 फूट 5 इंच इतकी नोंदली गेली होती. जिल्ह्यातील चिकोत्रा धरण वगळता इतर सर्व धरणं 50 ते 75% भरली आहेत. दरम्यान राधानगरी तालुक्यातील मांगोली इथं संततधार पावसामुळे 100 वर्षापूर्वीचं झाड घरावर कोसळलं. यामध्ये श्रद्धा टिपुगडे यांच्यासह 3 वर्षाचं बालक जखमी झालंय. टिपुगडे यांच्या घराचंही मोठं नुकसान झालंय. झाड कोसळल्यानं विजेचे 6 खांब देखील पडून माळवाडी भागातील वीज पुरवठा खंडित झालाय. राधानगरी तालुक्यातील मांगोली इथं ग्रामदैवत ज्योतिर्लिंग मंदिरासमोरील 100 वर्षापूर्वीचं झाड आज ज्ञानदेव टिपुगडे यांच्या घरावर कोसळलं. यामुळे घराचे पत्रे पडून मोठं नुकसान झाले. घरात असणाऱ्या श्रद्धा टिपुगडे यांच्यासह त्यांचं 3 वर्षांचं बाळही जखमी झाले. झाड पडल्यानं विजेचे 6 खांबही पडलेत. विद्युत तारा तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झालाय. सरपंच भिकाजी पाटील, वीज मंडळाचे कनिष्ठ अभियंता VG अनुसे, बिद्री साखर कारखान्याचे संचालक DS पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. तलाठी शिवाजी कोळी यांनी पंचनामा केला. टिपुगडे यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होतीये. मराठी चित्रपट निर्मितीची गंगोत्री आणि कोल्हापूरकरांची अस्मिता असणाऱ्या जयप्रभा स्टुडिओची व्यावसायिक कारणासाठी विक्री होऊ नये, तसंच ही वास्तू शासनानं ताब्यात घ्यावी या मागणीसाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळानं गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आज साफ फेटाळून लावली. न्यायालयाच्या निकालाविरोधात चित्रपट महामंडळाच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्यानंतर जयप्रभा स्टुडिओची मालकी गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याकडे आली. भालजी पेंढारकर यांच्यासह आजवरच्या अनेक निर्मात्यांनी या स्टुडिओमध्ये दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती केली. चित्रपट निर्मितीबरोबरच या वास्तूला ऐतिहासिक महत्त्वही आहे. छत्रपती राजाराम महाराज यांनी जयप्रभा स्टुडिओची स्थापना केवळ मराठी चित्रपट निर्मितीसाठीच केली होती. त्यांचा हा वारसा चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी चालवला.
पण पेंढारकर यांच्यानंतर या स्टुडिओची मालकी लता मंगेशकर यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी स्टुडिओ परिसरातील जागेची विक्री व्यावसायिक कारणासाठी सुरू केली. सध्या स्टुडिओच्या परिसरात भव्य गृहप्रकल्प उभे राहत आहेत. लता मंगेशकर यांच्या या व्यावसायिक वृत्तीबद्दल नागरिकांमधून असंतोष निर्माण होऊन त्यांच्या विरोधात चित्रपट महामंडळासह विविध राजकीय सामाजिक संघटनांनी आवाज उठवून मूळ स्टुडिओ असलेल्या जागा विक्रीचा स्थानिक बिल्डरांशी केलेला करार मोडण्यास भाग पाडलं होतं. याचबरोबर महामंडळानं जयप्रभा स्टुडिओची व्यावसायिक कारणासाठी विक्री होऊ नये, तसंच ही वास्तू शासनानं ताब्यात घ्यावी अशी याचिका वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दाखल केली होती. या न्यायालयात महामंडळाच्या वतीनं युक्तिवाद करताना ॲडव्होकेट प्रकाश मोरे यांनी जयप्रभा स्टुडिओ ही ऐतिहासिक वास्तू आहे, तसंच राज्य शासनानं 2 वर्षापूर्वी या वास्तूचा समावेश हेरिटेज वास्तूंच्या यादीत केला आहे. त्यामुळे अशा वास्तूसंबंधी कोणताही फेरफार करायचा असेल किंवा खरेदी विक्रीचा व्यवहार करायचा असेल तर राज्य आणि केंद्र शासन तसंच पुरातत्व विभाग यांची परवानगी घेणं आवश्यक असतं, असा युक्तिवाद केला होता. यावर न्यायालयानं या प्रकरणी जैसे थेचा आदेश दिला होता. या आदेशाविरुद्धही महामंडळानं जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केलं होतं. गेले वर्षभर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश S.S. गोसावी यांच्यासमोर महामंडळाच्या याचिकेची सुनावणी झाली आणि आज न्यायालयानं जयप्रभा स्टुडिओ संबंधीच्या सर्व बाजू पडताळून पाहत महामंडळाची याचिका फेटाळून लावली आहे. यामध्ये लता मंगेशकर यांच्या वतीनं ॲडव्होकेट महादेवराव आडगुळे यांनी ऐतिहासिक दाखले देत तसंच स्टुडिओ संबंधी शासनानं घेतलेल्या निर्णयांची माहिती देत महामंडळाचा दावा खोडून काढला. ही जी मिळकत आहे ही लता मंगेशकरांची खाजगी मिळकत आहे आणि त्या आपल्या मर्जीप्रमाणे त्याची विल्हेवाट लावू शकतील. त्याच्यावर कुठल्याही तऱ्हेचं बंधन नाही. 1949 साली मूळ खरेदी पत्रामध्ये जी संस्थांनी मिळकत खरेदी त्यामध्ये जी अट होती ती 1982 सालीच महाराष्ट्र शासनाने रद्द केलेलं आहे आणि 1907 साली त्याच्यावर मुंबई हायकोर्टाने शिक्कामोर्तब केलेला आहे. त्यामुळं चित्रपट महामंडळानं या सगळ्या गोष्टी लपवून ठेवून चुकीच्या पद्धतीने कोर्टामध्ये दावा केला होता. त्यामुळे मुळात चित्रपट मंडळाला या प्रॉपर्टीशी त्यांचा काही संबंध नाही, तो दावा करण्याचाही अधिकार नाही. चुकीच्या पद्धतीने ते कोर्टामध्ये आले होते, त्यामुळे योग्य पद्धतीने कोर्टाने न्याय केलेला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाच्या या निकालाविरोधात महामंडळ उच्च न्यायालयात अपील करणार आहे, अशी माहितीही ॲडव्होकेट प्रकाश मोरे यांनी दिली आहे. जयप्रभा स्टुडिओचं व्यापारीकरणाकरता वापर होऊ नये, तिथे ज्या ऐतिहासिक वास्तू असणाऱ्या ज्या इमारती आहेत त्या पाडल्या जाऊ नयेत यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळानं कोल्हापूर येथील दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करून त्या मिळकतींची विक्री तब्दिली करू नये किंवा त्या मिळकती पाडू नये म्हणून मनाई अर्ज दाखल केला होता. तो मनाई अर्ज दिवाणी न्यायालयानं फेटाळला होता. त्या मनाई अर्ज फेटाळण्याच्या आदेशाविरुद्ध जिल्हा न्यायालय कोल्हापूर येथे अपील दाखल करण्यात आलं होतं. ते अपील आज रोजी न्यायालयानं फेटाळलेलं आहे. या निर्णयाविरुद्ध महामंडळाने मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जयप्रभा स्टुडिओ संबंधी एका बाजूला लता मंगेशकर आणि त्यांच्या विरुद्ध चित्रपट महामंडळासह स्टुडिओ प्रेमी जनता असा संघर्ष रंगल्यानं संपूर्ण चित्रपटप्रेमींचे लक्ष आजच्या निकालाकडे लागून राहिलं होतं. कसबा बावडा इथं आज सकाळी KMT बसनं सायकल स्वाराला धडक दिल्यानं सायकल स्वार गंभीर जखमी झालाय. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. KMT बस भवानी मंडपातून शुगर मिलकडे निघाली होती. ही बस सकाळी 9च्या सुमाराला कसबा बावडा मेन रोडवरील बलभीम गल्ली इथं आली असता MIDCकडे कामाला जाणाऱ्या कसबा बावडा इथल्या रणदिवे गल्लीत राहणाऱ्या राजेंद्र घाटगे या सायकल स्वाराला KMTनं धडक दिली. त्यामुळे सायकल स्वार गंभीर जखमी झाला. KMTच्या पुढील चाकात सायकल सापडल्यानं तिचा चक्काचूर झाला. जखमी घाटगे यांना नागरिकांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिसात झाली आहे. इचलकरंजी शहराची औद्योगिक घडी विस्कटावी आणि अशांत वातावरण निर्माण व्हावं यासाठी काही अपप्रवृत्ती कार्यरत आहेत. त्यांना बळी न पडता सायझिंग कामगारांनी न्याय मागण्यासाठी आंदोलनाचं हत्यार उपसावं, पण हे करत असताना शहराला वेठीस धरू नये असं आवाहन आमदार सुरेश हाळवणकर यांनी केलं. सायझिंग कामगारांनी मोर्चा काढून पगारवाढी संदर्भात निवेदन दिल्यानंतर ते बोलत होते. दरम्यान सायझिंग कामगारांनी काढलेल्या मोर्चाला मोठा प्रतिसाद लाभला. मोर्चासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. इचलकरंजीतील सायझिंग वार्पिंग कामगारांच्या पगारवाढीचा करार संपून 4 महिने झाले तरी अद्याप सायझिंगधारक पगारवाढ देण्यास तयार नाहीत. तसंच सायझिंगधारक पगारवाढीच्या विषयावर चर्चा करण्यास तयार नाहीत. त्यामुळे लालबावटा सायझिंग वार्पिंग कामगार संघटनेनं आंदोलन उभं केलंय. या प्रश्नी 4 मे रोजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी मध्यस्थी करून लवाद समिती नेमण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्याप पगारवाढीबाबत निर्णय न झाल्यानं कामगार संघटनेनं जेल भरो आंदोलनही केलं. या आंदोलनामुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झाले.
आंदोलनाची पुढील दिशा म्हणून आमदार हळवणकर यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय कामगार संघटनांनी घेतला होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं शाहू पुतळ्यापर्यंत मोर्चा काढून आमदार हळवणकर यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी कामगार नेते दत्ता माने, चंद्रकांत यादव यांनी मागण्यांबाबत आमदार सुरेश हळवणकर यांच्याशी चर्चा केली. चर्चेनंतर सायझिंग कामगारांसमोर बोलताना आमदार हळवणकर म्हणाले, कामगारांनी न्याय मागण्यासाठी संघर्ष करण्यास आपला पाठिंबा आहे. या प्रश्नी आपण विधानसभेत देखील आवाज उठवू, पण कामगारांनीही संयम पाळून बंदसारखं हत्यार उपसून शहराला वेठीला धरू नये असं आवाहन आमदार हळवणकर यांनी केलं. हे कायदे महाराष्ट्राच्या पातळीवर ते निर्माण झाले पाहिजे. आपण एकाच आपल्या इचलकरंजी शहराची अशा पद्धतीनं नाकेबंदी करून सातत्यानं जर संप घडवणार असेल आणि आपल्याला सातत्यानं संपावर जायचं असेल तर मुंबईच्या गिरणी कामगाराप्रमाणे या इचलकरंजीचं शहर व्हायला वेळ लागणार नाही, अशी माझी कामगार पुढाऱ्यांना आणि कामगारांना तुम्हाला नम्र विनंती आहे. मोर्चा काढल्याचा राग नाही, मात्र कामगारांच्या हितासाठी आपण आजपर्यंत काय केलं हे लालबावठा कार्यालयावर मोर्चा काढूनच जाहीर करू, असंही हळवणकर यांनी सांगितलं. त्यावेळी कामगार प्रतिनिधींनीही उपस्थित राहावं असं खुलं आव्हान त्यांनी दिलं. यावेळी कामगार संघटनेचे सुभाष निकम, भरमा कांबळे यांनी आपली भूमिका जाहीर करताना सायझिंगधारकांच्या दबावाला बळी न पडता कामगारांनी आंदोलनात सहभाग नोंदवावा, या प्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयावरही धडक मारण्यात येईल असं सांगितलं. आंदोलनात सदा मलाबादे, जीवन कोळी यांच्यासह कामगार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. न्यायालयाच्या आवारात आरडाओरड आणि अंगावर धावून जाण्याचा प्रकार आज इचलकरंजीत घडला. शहराच्या 2 माजी उपनगराध्यक्षांमध्येच ही हमरीतुमरी झाली. सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी या दोघांनाही गावभाग पोलिसांनी ताब्यात घेतलं. लक्ष्मण शामराव पोवार आणि सुरेश गुंडोपंत गोंदकर अशी त्यांची नावं आहेत. या दोघांना न्यायालयासमोर उभं केलं असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. इचलकरंजी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत न्यायालयात दावा सुरू आहे. या दाव्याच्या सुनावणीसाठी नगराध्यक्षांचे पती आणि माजी उपनगराध्यक्ष सुरेश गोंदकर न्यायालयात आले होते. न्यायालयातील कामकाज संपवून बाहेर पडत असताना सुरेश गोंदकर यांच्यासमोर माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण पोवार आले. गोंदकर यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राविरोधात न्यायालयात दावा करण्यासाठी लक्ष्मण पोवार यांनीच फूस लावल्याच्या संशयावरून सुरेश गोंदकर यांनी लक्ष्मण पोवार यांच्याशी वादावादी सुरू केली. न्यायालय आवारातच दोघेही वैयक्तिक वादातून जोरजोरानं आरडाओरड करून अंगावर धावून गेले. न्यायालयानं सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. गावभाग पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांना न्यायालयासमोर उभं केलं असता त्यांची जामिनावर मुक्तता केली. या घटनेनंतर राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी न्यायालयाबाहेर गर्दी केल्यानं तणाव निर्माण झाला होता. या घटनेची शहरवासियात उलटसुलट चर्चा सुरू होती. कागल आरटीओ चेकपोस्ट समोर गोकुळच्या दुधाची वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. अपघातग्रस्त टँकरमधून दुधाची गळती होऊ लागल्यानं दूध नेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. घागरी, बाटल्या, कॅन, हाताला सापडेल ते भांडं घेऊन दूध लुटण्याची स्पर्धाच जणू लागली होती. आज दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कागल आरटीओ चेकपोस्ट समोर गोकुळच्या दुधाची वाहतूक करणारा टँकर पलटी झालाय. सेवा रस्त्यावर आडवा टँकर पडल्यानं टँकरमधील दुधाला गळती लागली होती. गोकुळच्या गडिंग्लज चिलिंग सेंटरमधील 21,000 लिटर दूध घेऊन MH09 BA 3232 हा टँकर गोकुळच्या MIDCतल्या मुख्य प्रकल्पात जात होता. दुपारी 1:30च्या सुमारास हा टँकर आरटीओ चेकपोस्ट समोर आला. या टँकरच्या समोर उजव्या बाजूने एक कंटेनर आला. हा कंटेनर आरटीओ चेकपोस्टमध्ये जात होता. टँकर चालकानं टँकर रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला. चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यानं टँकर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर पलटी झाला. त्यामुळे त्यातील दूध रस्त्यावरून वाहायला लागला. दुधाच्या टँकरचा अपघात झाल्याचं या परिसरात कळताच टँकरमधील वाहून जाणारं दूध नेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. अपघातानंतर कागल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी विकास जाधव, महेश अंबी यांच्यासह गोकुळच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आणि दूध घेऊन जाणाऱ्या लोकांना त्यांनी बाजूला केला. या टँकरमध्ये चालक शिवराज कदम हा एकटाच होता. सुदैवानं त्याला अपघातात कोणतीही दुखापत झालेली नाही. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डॉक्टर विजय सूर्यवंशी आज रुजू झाले. जिल्हा परिषद पदाधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं. मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दीपक म्हैसेकर यांना निरोप देण्यात आला. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दीपक म्हैसेकर यांचा निरोप समारंभ आणि नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांचं स्वागत असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला. शिक्षण आणि आरोग्य विभागावर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचं डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी नमूद केलं.
डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी शतकोटी वृक्ष लागवड, इको व्हिलेज, ई गव्हर्नन्स, संगणक प्रशिक्षण, शैक्षणिक गुणवत्ता विकास, आरोग्य या बाबतीत जिल्हा परिषदेत चांगलं काम करता आलं असं नमूद केलं. ग्रामीण भागातील गरीब व्यक्ती, विद्यार्थी आणि रुग्ण डोळ्यासमोर ठेवून कार्य केलं, पण पंचगंगा प्रदूषणाचा विषय मार्गी लावू शकलो नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अध्यक्ष संजय सिंह मंडलिक, उपाध्यक्ष हिंदूराव चौगुले, शिक्षण सभापती महेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, प्रकल्प संचालक PB पाटील, नितीन माने, रवी शिवदास यांनीही मनोगत व्यक्त केलं. बातमीपत्रात पुढील भागात पाहूया. रुपयाच्या घसरणीमुळे अनेक वस्तू सेवा महाग, सर्वसामान्यांनाही चटके. पोलीस व्हॅननं ठोकरल्यानं हौदा टेम्पोचं नुकसान. उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात व्हावं या मागणीसाठी भाजपचा रास्ता रोको. या आणि इतर काही घडामोडींसह भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात काही क्षणातच. हेयर ट्रीटमेंट के नाम पे कितने लोग कितनों को टोपी पहनाते हैं. अब ट्रीट कीजिए हेयर लॉस एट डॉक्टर बतरस विद अ कॉम्बिनेशन ऑफ होम्योपैथी एंड मॉडर्न साइंस. हम टोपी उतारते हैं. डॉक्टर बतरस. डॉक्टर बतरस. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात BSIET उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ञांचं मार्गदर्शन, याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा. मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापुर. फोन 0231 265 8613. कौन से स्कूल की बात कर रही हो बेटा? पर काका, अरे नजदीकी स्कूल भी इन बच्चों के लिए बहुत दूर है. काकी आप ही जोर डालिए ना. यहाँ होता तो फिर भी जोर डालती, पर इतनी दूर. एक तरीका है. वाह, कैसे किया ये सब? न 2 अक्षर की ताकत को कम समझो काकी, और ना इन 2 पहियों की. TVS एक्सेल सुपर हेवी ड्यूटी, एक नई सोच. अधिकृत विक्रेते माई TVS कोल्हापूर, KR TVS कोल्हापूर, बोरगावे TVS इचलकरंजी. नव्या युगात नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर, हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी. रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार सर्वोत्तम तंत्रज्ञानातून. तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना. इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी. इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर. तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर.
तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय. नेकलेस मी घेत नाही. आऊ! नेकलेस मी घेते, सांगा मी येते. जीवनातील मंगल घटिकांना बावन कशी सोन्याचं झगमगतं कुंदन. घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान. सुबकता आणि सौंदर्य. अभयनारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर. उज्ज्वल भवितव्यासाठी नवशिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स. ME MBA इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस. इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी. नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, वायफाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल तसंच मुला मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा. कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य. ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे बेंगलोर हायवे, वाटार तर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन 023024077740. चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियाक सेंटर. हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियाक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्व्होटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथ लॅब. बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियाक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी TMT. जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT. ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी. वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची, मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते. आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये BSc कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी तसंच कुकरी, बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स, व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन, शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस, खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा तसंच अत्याधुनिक किचन्स, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप. याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी पंचतारांकित हॉटेल्स व क्रूज लाईनवर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, 2130 E वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 2 666 337.
परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी, चौथी गल्ली, कोल्हापूर. घर म्हणजे नव्हेच नुसत्या चार भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी. मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, 250B/35A, यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ, कोल्हापूर. साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ, कोल्हापूर. अस्सल विना पावडर दूध, शाहू दूध सर्वत्र उपलब्ध. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅन. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे, प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्ल्यू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्ल्यू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा, 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गारमेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्ल्यू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्लू मॅन, द नेम फॉर ट्रस्ट, क्वालिटी, स्टाईल अँड एलिगन्स. जब दिल चाहे चाय, HP चाय, जब दिल चाहे चाय, HP चाय. कुछ खास हो जाए जब दिल चाहे चाय. खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग. जब दिल चाहे चाय, HP चाय. जब दिल चाहे चाय. HP चाय, वाकई कुछ खास चाय. समारंभ, उत्सव अशा निरनिराळ्या कार्यक्रमात तुमच्या व्यक्तिमत्वाला आणखी झळाळी देतात स्वस्तिक ज्वेलर्स. मनमोहक 1 आणि 2 ग्रॅम मधील अप्रतिम डिझाईन्सचं अनोखं शोरूम स्वस्तिक ज्वेलर्स. पारंपरिक आणि फॅशनेबल 1 आणि 2 ग्रॅमच्या ज्वेलरीसाठी सुप्रसिद्ध असणारे स्वस्तिक ज्वेलर्स तुमच्या सोनेरी स्वप्नांना पूर्ण करतात तुमच्या बजेटमध्ये. याशिवाय इथं चोख सोन्या चांदीचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतात. तुमच्या राशीप्रमाणे नवग्रहाचे खडे आणि अँटिक वस्तू देखील इथं उपलब्ध आहेत. कैलासवासी बाबूराव केरबा जाधव यांच्या सराफी पिढ्यांची 75 वर्षांची सुवर्ण परंपरा स्वस्तिक ज्वेलर्स.
286 डी वॉर्ड कसबा गेट गंगावेश कोल्हापूर. फोन 2549317 आणि 9420301317. Exhibitions, sports event, political event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 6622 66. Our website www.creativesindia.com. शैक्षणिक क्षेत्रातील 5 वर्षांची यशस्वी वाटचाल आणि शेकडो विद्यार्थ्यांना दिलेलं मार्गदर्शन हे ग्रास्पचं वेगळेपण. ग्रास्प म्हणजे केवळ क्लास नव्हे, ग्रास्प एक परंपरा आहे, ग्रास्प एक तंत्रज्ञान आहे, ग्रास्प एक ओळख आहे. जेव्हा ओलांडायची असतात आव्हानांची क्षितिज, तेव्हा ग्रास्प देतं नेमकी दिशा. 11वी 12वी सायन्स व नॅशनल लेव्हलच्या JEE, NEET व इतर प्रवेश परीक्षांकरता विशेष मार्गदर्शन. तसंच शालेय स्तरावरील 8वी ते 10वी वर्गांकरता IIT, NEET फाउंडेशन कोर्सेस एकाच छताखाली. ग्रास्प ग्रँड अकॅडमी ऑफ सावंत पाटील, हॉटेल मराठा रिजन्सी समोर, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. संपर्क 9850 05 1417. बातमीपत्रात पुन्हा आपलं स्वागत. आता नजर टाकूया राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. भाजप नेते गोपीनाथ मुंडे 8 कोटी खर्चाच्या वक्तव्याबाबत आयकर विभागाला 18 जुलै आणि निवडणूक आयोगाला 19 जुलैला उत्तर देणार. उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय, याचा सोलापूरवासियांना होणार लाभ. पुणे नदीकाठच्या रस्त्याची आखणी पुन्हा करा, राष्ट्रीय हरित लवादानं पुणे पालिकेला फटकारलं. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळेंनी सरकारी घर सोडताना 7 लाखांचं सामान गायब केल्याची PWDची तक्रार. तुकोबांची पालखी आज इंदापूर तर ज्ञानेश्वरांची पालखी फलटण मुक्कामी. MPSC डाटा करप्ट प्रकरणी दोघांना अटक. बोधगया इथल्या स्फोटांची जबाबदारी इंडियन मुजाहिदीननं घेतली. पुढचं टार्गेट मुंबई असल्याचा इंडियन मुजाहिदीनचा ट्विटरवरून इशारा, मुंबईत सतर्कतेचे आदेश. अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून उत्तर प्रदेशात जाती आधारित रॅलीवर बंदी. झारखंडमधील राष्ट्रपती राजवट संपुष्टात. दिल्ली 16 डिसेंबरच्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवरील सुनावणी 25 जुलैला. आता वळूया जिल्ह्यातील काही इतर घडामोडींकडे. जगाची लोकसंख्या 7 अब्जांवर गेली आहे, तर लोकसंख्येच्या आकडेवारीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. एकीकडे लोकसंख्येचा विस्फोट होत असतानाच भारतासमोर अनेक आव्हानं उभी राहत आहेत, तर दुसरीकडे या विस्फोटातून एक प्रकाश लक्ष वेधून घेतोय. तो प्रकाश म्हणजेच भारतात असलेली तरुणांची अधिक संख्या. त्यामुळे लोकसंख्येवर नियंत्रण आणत असतानाच उपलब्ध असलेल्या तरुणाईचा योग्य उपयोग करून घेतला तर राष्ट्राचा विकास साधण्याची संधी भारताकडेच आहे. या संधीचं सोनं करण्याचं आव्हान पेलण्यासाठी सज्ज होणं गरजेचं आहे. आज जागतिक लोकसंख्या दिन. सेकंद, मिनिट, तास यांनाही मागे टाकत प्रचंड वेगाने लोकसंख्येचा काटा पुढेच पळत आहे. जानेवारी 2011च्या अहवालानुसार भारतात दर मिनिटाला 51 मुले जन्माला येत आहेत. हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. तर जगातल्या 223 देशांमध्ये किती मुलं जन्माला येत असतील हा प्रश्नच याचं गांभीर्य दाखवून देतोय. आज 7 अब्जांवर गेलेला जागतिक लोकसंख्येचा आकडा आता पृथ्वी तलावरील सर्वात मोठा गंभीर प्रश्न बनलाय. लोकसंख्येच्या बाबतीत जगातल्या 223 देशांना मागे टाकत चीन पहिल्या तर भारत दुसऱ्या स्थानावर पोहोचलाय. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 1.25 अब्जांच्या घरात गेलीय. 2028 पर्यंत भारताची लोकसंख्या 150 कोटीपर्यंत जाणार असल्याचं भाकीत संयुक्त राष्ट्रसंघाने केलंय. त्यामुळे लोकसंख्येच्या रेसमध्ये भारत पहिला ठरणार हे स्पष्टच आहे. मात्र या लोकसंख्येच्या विस्फोटाचे दुहेरी परिणाम भारताला भोगावे लागणार आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, इंधन पुरवणं हे आव्हान असल्यानं हे आव्हान आता कसं पेलायचं हा प्रश्न निर्माण होणार आहे.
वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे आर्थिक विषमतेबरोबरच सामाजिक प्रश्नही निर्माण होणार आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येला आरोग्याच्या सुविधा आणि शिक्षण देणं हे भारतासमोर प्रचंड आव्हान आहे. तसंच पर्यावरणावरही प्रचंड ताण पडत आहे. मात्र लोकसंख्येच्या विस्फोटानं मन सुन्न करणाऱ्या परिस्थितीतही एक आशेचा किरण लक्ष वेधून घेत आहे. तो म्हणजे युवकांची वाढत जाणारी संख्या. जगाच्या तुलनेत भारतात युवकांची संख्या सर्वाधिक आहे. भविष्यातही ती टिकून राहणार आहे. त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या मनुष्यबळाचं योग्य नियोजन केलं आणि ही शक्ती विधायक कार्यासाठी वापरली तर येणारा भविष्यकाळ भारतासाठी निश्चितच सुवर्णकाळ ठरेल. भारत महासत्ता होण्याच्या दिशेनं झेपावतोय. या वाटचालीमध्ये तरुणांचं योगदान महत्त्वाचं ठरणार आहे. रुपयाचं मूल्य, त्याचा चलन विनिमय दर ठरवण्याची पद्धत, चलनाचं अवमूल्यन होण्यामागची कारणं याबाबतची माहिती आपण बुधवारच्या बातमीपत्रात घेतली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या सुरू असलेल्या घसरणीमुळे केंद्रीय अर्थ खात्यामध्ये धोक्याची घंटा वाजते आहे. यामागची कारणं तपासायची झाल्यास देशामध्ये आयात मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येते. साहजिकच चलनाची किंमत कमी झाल्यामुळं आयातीचा खर्च वाढलाय. याचा अर्थ विविध वस्तू आणि सेवांसाठी अधिक पैसे मोजावे लागणार हे सरळ आहे. डॉलरच्या घसरणीचा कोणकोणत्या घटकांवर, उद्योगांवर, व्यवसायांवर चांगला वाईट परिणाम झालाय याबाबत माहिती घेऊया आजच्या भागामध्ये. गेल्या 7-8 महिन्यांमध्ये भारतीय रुपयाची घसरण सुरूच आहे. 2012च्या सुरुवातीला एका अमेरिकन डॉलरसाठी 50 ते 52 रुपये मोजावे लागत होते. पण बघता बघता रुपयानं 60 ओलांडली आणि आर्थिक वर्तुळात एकच गोंधळ उडाला. देशाचं चलन काही प्रमाणात घसरत असेल तर त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदाच होत असतो. मागील दशकात भारताचं आयात निर्यात बऱ्याच अंशी संतुलित होतं. चलनातील घसरण त्यावेळी अर्थव्यवस्थेच्या पथ्यावर पडली असती. पण गेल्या 2-3 वर्षात ती असंतुलित झाली असून चालू खात्यावरील तूट मोठ्या प्रमाणात वाढली आहे. निर्यातीचं निश्चित धोरण नसल्यामुळं किंवा प्रोत्साहन देण्याच्या योजना आकर्षक नसल्यामुळं निर्यात रोडावली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये केंद्रातील UPA सरकारनं धोरण निश्चितीला ब्रेक लावल्याचा फटका निर्यात क्षेत्राला बसलाय. मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आणि SME उद्योगांना सवलती देण्यात हात आखडता घेतल्यानंही तिथं विपरीत परिणाम झाल्याचं जाणवतंय. अशा परिस्थितीत आयातीत मात्र घट झाली नसून ती सातत्यानं वाढतीये. रुपयाच्या घसरणीमुळे या सर्व सेवा सुविधांवर आणि वस्तूंवर परिणाम होणार आहे. देशाच्या एकूण आयातीमध्ये कच्च्या तेलाचा सिंहाचा वाटा आहे. एका वर्षात अंदाजे 160 अब्ज डॉलर केवळ इंधन आयातीसाठी खर्च केले जातात. सर्वसामान्यांच्या जीवनाचा घटक बनलेल्या इंधनाला सध्या तरी पर्याय नसल्यानं हा खर्च अपरिहार्य आहे. डॉलरमध्ये वाढ म्हणजे पेट्रोल, डिझेल, रॉकेल, घरगुती गॅस या दरांमध्ये वाढ असं सरळ समीकरण आहे. या बाबी सर्वसामान्यांशी निगडीत असल्यानं चलन घसरणीचा थेट फटका वाहतूक आणि स्वयंपाकघराला बसत असल्याचं दिसतंय. परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणं सध्या करिअरची गरज बनली आहे. पण रुपयानं 60 गाठल्यामुळे या शिक्षणातील खर्चही 20 ते 30% वाढलाय. त्यामुळे अगोदरच महागडं असणारं परदेशी शिक्षण सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे. देशातील आरोग्य सेवा अद्ययावत झाली असली तरी अनेक क्लिष्ट आजारांसाठी परदेशी औषधोपचारांना पर्याय नाहीये. वर्षाकाठी हजारो कोटी रुपयांची औषधं आयात करावी लागतायत. या क्षेत्रालाही रुपयाच्या घसरणीचा फटका बसून औषधोपचार महागणार आहेत. सध्या मोबाईल धारकांमध्ये स्मार्टफोन, टॅबलेट्स, आयपॅड्स वापरण्याची क्रेज आहे. पण याची निर्मिती करणाऱ्या बहुतांश कंपन्या परदेशी असल्यानं त्याचा वापर करण्यासाठी आयात करणं क्रमप्राप्त आहे. ॲपल, सॅमसंग, नोकिया किंवा कोणत्याही परदेशी कंपनीकडून तंत्रज्ञान किंवा हँडसेट घ्यायचे असतील तर घसरत्या रुपयामुळे त्यासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. या व्यतिरिक्त परदेशी बनावटीच्या मशिनरीज, साधनसामुग्री, विदेशी कर्ज, विदेशी सहली, विविध प्रकारचं धान्य, खाद्यतेल यांच्यावर विपरीत परिणाम होणार आहे. त्याच वेळेला टेक्स्टाईल, रेडीमेड कपडे, खनिज, स्टील, IT क्षेत्र यांना मात्र रुपया घसरणीचा फायदा होणार आहे. देशाच्या चलनाचं अवमूल्यन आणि घसरणीचा सर्वच स्तरावर परिणाम होत असल्याचं यातून दिसून येत आहे. सरनोबतवाडीजवळील राजाराम तलावानजीकच्या रोडवर पोलीस व्हॅनची ॲपे हौदा टेम्पोला धडक लागली. त्यामुळे हा टेम्पो पुढील बाजूच्या ट्रकवर धडकल्यानं टेम्पोचं सुमारे 50,000 रुपयांचं नुकसान झालंय. याबाबतची नोंद राजारामपुरी पोलिसात झाली आहे. राधानगरी तालुक्यातील कोते इथला जयदीप भीमराव बिद्रेकर याचा ॲपे हौदा टेम्पो आहे.
या टेम्पोची कामं करण्यासाठी तो आज टेम्पो घेऊन सरनोबतवाडीतील ॲपे कंपनीच्या शोरूमकडे चालला होता. हा टेम्पो सरनोबतवाडीकडे जाणाऱ्या राजाराम तलावाजवळील रस्त्यावर आला असता पाठीमागून आलेल्या पोलीस व्हॅनची या टेम्पोला जोराची धडक बसली. या धडकेमुळे हा टेम्पो पुढे असणाऱ्या एका ट्रकवर आदळला. त्यामुळे टेम्पोचं सुमारे 50,000 रुपयांचं नुकसान झालं. या अपघाताची नोंद राजारामपुरी पोलिसात झाली असून पोलिसांनी धडकलेली पोलीस व्हॅन आणि नुकसान झालेला हौदा टेम्पो ताब्यात घेतलाय. या टेम्पोचा चालक जयदीप बिद्रेकर हा किरकोळ जखमी झालाय. विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील होमिओपॅथिक डॉक्टर 17 ते 19 जुलै दरम्यान मुंबईतील आझाद मैदानावर धरणं आंदोलन करणार आहेत. जिल्ह्यातील 1000 होमिओपॅथिक डॉक्टर यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या 3 दिवशी त्यांची जिल्ह्यातील रुग्णालये बंद राहणार आहेत. याबाबतच्या नियोजनासाठी आज बैठक झाली. राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांनी आंदोलनाचा निर्णय घेतलाय. याबाबतचं नियोजन करण्यासाठी ताराराणी चौकाजवळील होमिओपॅथी रुग्णालयात आज बैठक घेण्यात आली. निहा या संघटनेचे डॉक्टर राजेश पाटील यांनी मार्गदर्शन केलं. जिल्ह्यात सुमारे 1800 होमिओपॅथिक डॉक्टर असून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी 10 जुलै 2012 रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलनं केली होती. मात्र वर्ष उलटलं तरीही शासनानं याकडे लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी 17 ते 19 जुलै दरम्यान मुंबईतील आझाद मैदानावर धरणं आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं पाटील यांनी सांगितलं. या आंदोलनासाठी जिल्ह्यातील 1000हून अधिक होमिओपॅथिक डॉक्टर मुंबईला जाणार असल्यानं त्यांची रुग्णालयं 3 दिवस बंद राहणार असल्याचं डॉक्टर पाटील यांनी सांगितलं. यावेळी डॉक्टर महादेव गावडे, डॉक्टर शीतल पाटील, डॉक्टर विनायक गवस, डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर शिवराज जितकर यांच्यासह होमिओपॅथिक डॉक्टर उपस्थित होते. रोजगार हमी योजनेअंतर्गत 100% अनुदानावर राबवली जाणारी राष्ट्रीय फळबाग योजना यावर्षीपासून बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. या योजनेसाठी प्रस्ताव पाठवू नयेत असं परिपत्रक कृषी अधीक्षक कार्यालयांना पाठवलंय. त्यामुळे बहुशेती असणारे शेतकरी फळबाग शेतीपासून वंचित राहणार आहेत. फळशेतीला चालना मिळावी यासाठी शासनानं 1990-91 मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत राष्ट्रीय फळबाग योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत आंबा, नारळ, चिक्कू यासारख्या फळपिकांना 100% अनुदान दिलं जात होतं. शेतीची पाहणी करून त्यावर कोणती फळबाग होऊ शकते याचं परीक्षण करून पीक निहाय अनुदान दिलं जायचं. मात्र गेल्या काही वर्षांपासून या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळतोय. त्याबरोबरच शासनानं आता बांधावरच फळ लागवडीला परवानगी दिली आहे. त्यामुळे फळबाग योजनेअंतर्गत प्रस्ताव पाठवण्यात येऊ नयेत असं परिपत्रक शासनानं कृषी विभागाला पाठवलंय. पण महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेमार्फत आता अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीच ही योजना मर्यादित करण्यात आली आहे. त्यामुळे याचा मोठा फटका बहुशेती असणाऱ्या शेतकऱ्यांना बसणार आहे. बहुचर्चित किणी टोल नाक्यावर वाहन चालकांना मिळणारी वागणूक, ठेकेदाराकडून होणारी आर्थिक पिळवणूक यासह अन्य सर्व बाबींवर चर्चा करण्यासाठी 20 जुलै रोजी आणखी एक संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय आज घेण्यात आला. शासकीय विश्रामधाम इथं झालेल्या बैठकीत शिवसेनेचे आमदार सुजित मिंचेकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी ठेकेदार आणि रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी यांना चांगलंच धारेवर धरलं. नेहमीच शिवसेना स्टाईलच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या किणी टोल नाक्यावर सध्या वाढीव दरानं टोल वसुली सुरू आहे. टोल नाका परिसरातीलही वाहन चालकांकडून सक्तीनं टोल वसुली केली जाते. तसंच या टोल नाक्यावर स्थानिक युवकांना नोकरीपासून वंचित ठेवलंय. या सर्व बाबींवर चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे आमदार सुजित मिंचेकर आणि जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी टोल नाका ठेकेदार, रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी यांची शासकीय विश्रामधाम इथं बैठक घेतली. या बैठकीला रस्ते विकास महामंडळाच्या वतीनं सुधाकर कुंभोजे, HN सहस्त्रबुद्धे, समाधान पाटील आणि टोलनाका ठेकेदार डॉक्टर राज दासांनी उपस्थित होते. यावेळी आमदार मिंचेकर आणि मुरलीधर जाधव यांनी या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरला. टोल नाक्याच्या 9 किलोमीटर परिसरात राहणाऱ्या वाहन चालकांना टोलमध्ये 50% सवलत केंद्र शासनानं जाहीर केली आहे. पण केंद्र सरकारच्या या निर्णयाची गेली 8 वर्ष ठेकेदार आणि रस्ते विकास महामंडळ पायमल्ली करत आहे. याबद्दल आमदार मिंचेकर यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. टोलनाक्याच्या कामकाजात सुधारणा झाली नाही तर 20 जुलैनंतर संबंधितांना शिवसेना स्टाईलनं अद्दल घडवण्यात येईल असा स्पष्ट इशारा आमदार मिंचेकर यांनी दिलाय. आम्ही 50% कन्सेशन जे स्थानिक लोकांना सांगितलेलं आहे ते 50% कन्सेशन या नोटिफिकेशनच्या आधारे आम्ही मागतो आहोत. ते त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करून 20 तारखेला आम्ही मीटिंग पुन्हा त्यांना सांगितलेली आहे. त्यांच्या वरिष्ठांनी इथं यावं आणि निर्णय जर त्या दिवशी त्यांनी जर दिला नाही तर मग 100% आम्ही पुन्हा आमचं आंदोलनाचं हत्यार उपसू. आम्ही आमच्या पद्धतीनं, शिवसेनेच्या पद्धतीनं
आम्ही मग या MSRDCला, नॅशनल हायवेवाल्यांना आणि या टोलच्या ठेकेदारांना आमच्या पद्धतीनं आम्ही धडा शिकवू. रस्ते विकास महामंडळाकडून आजच्या बैठकीला कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार नसलेलेच अधिकारी पाठवण्यात आले होते. याबद्दलही बैठकीमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित युवा स्वराजच्या वतीनं कागल तालुक्यातील सुळकुड इथं वृक्षारोपण करण्यात आलं. लक्ष्मीबाई पाटील गर्ल्स हायस्कूल आणि सुळकुड हायस्कूलच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज संपन्न झाला. कागल तालुक्यातील सुळकुड इथं धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित युवा स्वराजच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलं. पृथ्वीराज आणि विश्वराज महाडिक यांच्या हस्ते लक्ष्मीबाई पाटील गर्ल्स हायस्कूल आणि सुळकुड हायस्कूलच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आलं. सुळकुड ग्रामपंचायतीचे उपसरपंच कलगोंडा पर्वते आणि कलगोंडा बाळाण्णा यांच्या हस्ते पृथ्वीराज आणि विश्वराज महाडिक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पृथ्वीराज महाडिक यांनी निसर्गासाठी सर्वांनी चांगलं योगदान देणं गरजेचं असून वृक्षारोपणाच्या माध्यमातून निसर्गाचा समतोल कायम ठेवण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा असं आवाहन केलं. यावेळी पुष्कराज कलगुटकी, राहुल माने, यशोवर्धन पाटील, धोनी वसा, अनुराग दरेकर, माजी सरपंच अरुण पाटील, युवा शक्तीचे जालंधर लगारे, विनायक भोसले, एकनाथ वासकर, अरुण पाटील, पोपट टेळे, दत्ता हेगडे, युवराज पाटील, प्रीतम पाटील, मुख्याध्यापिका NS पाटील, कृषी अधिकारी PN खोत, ग्रामविकास अधिकारी YR चव्हाण उपस्थित होते. आजच्या काळात माणुसकी हरवत चालली आहे असं काहीसं चित्र पाहायला मिळतंय. मात्र याच्या उलट अनुभव आज आला. ST बसमध्ये बेशुद्धावस्थेत पडलेल्या एका प्रवाशाला चालक आणि वाहकानं उपचारासाठी CPR मध्ये दाखल केलं. एवढंच नव्हे तर संबंधित व्यक्ती शुद्धीवर येईपर्यंत त्यांनी काळजीही घेतली. राज्य परिवहन महामंडळाची ST बस आज सकाळी 9:15च्या सुमारास आजऱ्याहून कोल्हापूरकडे येत होती. ही बस बहिरेवाडी या गावातील बसस्टॉपवर प्रवासी घेण्यासाठी थांबली होती. त्यावेळी ST बसमध्ये सुमारे 25 वर्ष वयाचा निळं जर्किन घातलेला आणि हातात एक पिशवी आणि प्लॅस्टिकची बादली घेतलेला तरुण आला. त्यानं कंडक्टरकडून कोल्हापूरचं तिकीट मागून पैसेही दिले. त्यानंतर ही ST बस 12:30च्या सुमारास कोल्हापुरातील मध्यवर्ती ST स्थानकावर पोहोचली. यातील सर्व प्रवासी उतरून निघूनही गेले. मात्र बहिरेवाडीत बसलेला तरुण हा बेशुद्ध अवस्थेत मागील बाजूच्या सीटवर पडला होता. वाहक शिवाजी गिलबिले यांच्या लक्षात ही घटना आल्यानंतर चालक अरुण मुळे यांना याबाबत माहिती दिली आणि दोघांनी क्षणाचाही विलंब न लावता बेशुद्ध पडलेल्या तरुणाला तत्काळ CPR मध्ये याच ST बसमधून आणलं आणि उपचारासाठी दाखल केलं. त्या अनोळखी तरुणाला चालक वाहक यांनी वेळेत उपचारासाठी दाखल केल्यानं त्याला जीवदान मिळालंय. या घटनेतून अजूनही माणसातील माणुसकी हरवली नसल्याचंच दिसून आलंय. पश्चिम महाराष्ट्रातील जनतेच्या सोयीसाठी कोल्हापुरातच मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ स्थापन व्हावं या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं गेली 25 वर्ष संघर्ष सुरू आहे. मात्र शासनानं अद्यापही या मागणीकडे गांभीर्यानं लक्ष दिलेलं नाही. या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं CPR चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशननं सुद्धा या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला. सुमारे 20 मिनिटं झालेल्या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात व्हावं या मागणीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील वकील वर्ग संघर्ष करत आहे. त्यासाठी आजवर अनेक आंदोलनही झाली आहेत. तरीही गेली 25 वर्ष कोल्हापूरच्या खंडपीठाची मागणी प्रलंबित आहे. या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज भारतीय जनता पक्षानं CPR हॉस्पिटल समोरील चिमासाहेब चौकात रस्ता रोको आंदोलन आयोजित केलं होतं. या आंदोलनाला ॲडव्होकेट शिवाजीराव राणे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या सदस्यांनी सक्रिय पाठिंबा दिलाय. खंडपीठाच्या मागणीची घोषणाबाजी करत वकील आणि पक्ष कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे या चौकातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि रस्ता मोकळा केला. या आंदोलनात ॲडव्होकेट महादेवराव आडगुळे, प्रकाश मोरे यांच्यासह अन्य वकील तसंच पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, उपाध्यक्ष अमोल पालोजी, मारुती भागोजी, अशोक देसाई यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. 3,500 लोकसंख्या असणाऱ्या करवीर तालुक्यातील बहिरेश्वर ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसनं सत्ता मिळवली. ग्रामपंचायतीमधील 11 पैकी 11 जागा जिंकून विरोधी शिवसेना पॅनेलचा दारुण पराभव केला. नूतन सरपंच म्हणून लताबाई दिंडे यांची तर संभाजी बचाटे यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या बहिरेश्वर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली होती. या लढतीमध्ये काँग्रेसनं सर्वच 11 जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला.
माजी सरपंच सूर्यकांत दिंडे, भगवान दिंडे आणि सीताराम पाटील या गटनेत्यांवरील विश्वास सार्थ ठरवत जनतेनं काँग्रेसला विजयी कौल दिला. तर कुंभी कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष शामराव गोधडे यांना सपशेल हार पत्करावी लागली. मंडल अधिकारी तथा निवडणूक अधिकारी देविदास तारके यांच्या उपस्थितीत सरपंच आणि उपसरपंच निवड झाली. सरपंच पद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. त्यानुसार सरपंचपदी लताबाई दिंडे तर उपसरपंचपदी संभाजी बचाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला. काँग्रेस जिल्हाध्यक्ष PN पाटील यांच्या मदतीनं गावातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही सूर्यकांत दिंडे यांनी दिली. गावातील अंतर्गत रस्ते, गटर्स हे प्रश्न त्वरित मार्गी लावणार असल्याचं नूतन सरपंचांनी सांगितलं. यावेळी अजित चौगले, तानाजी दिंडे, पंडित सुतार, नाथाजी कांबळे, अंजना पाटील, सुमन सातपुते, गीता गोसावी, अर्चना वरुटे, सुनीता सुतार, धनंजय महाडिक युवा शक्तीचे संजय हवालदार, ग्रामसेवक MS भगत आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शहरात IRBनं केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची अनेक उदाहरणं समोर येत आहेत. IRBनं केलेल्या राजारामपुरी विद्यापीठ रस्त्यावर मोठा खड्डा पडल्यानं हा रस्ता धोकादायक बनलाय. या खड्ड्यामुळे लहान मोठे अपघात झालेत. त्यामुळे हा जीवघेणा खड्डा मुजवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. IRB कंपनीनं शहरात केलेल्या रस्त्यांच्या कामाचा दर्जा पावसाळा सुरू झाल्यानंतर समोर येऊ लागलाय. राजारामपुरी ते विद्यापीठ रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा म्हणजे IRBच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा नमुनाच म्हणावा लागेल. रस्त्यावर 3 फूट पडलेला हा खड्डा जीवघेणा ठरत आहे. पावसाचं पाणी या खड्ड्यात साचल्यानं वाहनधारकांना त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे या ठिकाणी लहान मोठे अपघात होत आहेत. या खड्ड्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठीही धोकादायक बनलाय. त्यामुळे हा जीवघेणा खड्डा मुजवून या ठिकाणच्या रस्त्याचं काम व्हावं अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरातच व्हावं या मागणीसाठी एकजुटीनं लढा देण्यात येईल असा निर्धार कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव राणे यांनी आज व्यक्त केला. राणे यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्यांची सन 2013-14 या वर्षाकरिता फेरनिवड झाली आहे. यानंतर त्यांनी बी न्यूज कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन या निर्धाराचा पुनरुच्चार केला. गटातटाच्या राजकारणाला तिलांजली देऊन वकील वर्गात व्यावसायिक आणि बंधुभावाचं निकोप वातावरण राहावं यासाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजीराव राणे यांच्याच कार्यकारिणीला मुदत वाढ देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलाय. आज ॲडव्होकेट राणे यांनी ॲडव्होकेट प्रकाश मोरे आणि बाळासाहेब पाटील यांच्या समवेत बी न्यूज कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. बी न्यूजचे वृत्तसंपादक विजय कुंभार, पत्रकार रवी कुलकर्णी, वृत्तसमन्वयक अमोल माळी, सुनील पाटील यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी ॲडव्होकेट राणे यांनी खंडपीठ प्रश्नी 13 जुलै रोजी गोव्यामध्ये महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची बैठक होणार आहे. त्यामध्ये आपण कोल्हापूरलाच हे खंडपीठ होणं का आवश्यक आहे हे जोरदारपणे पटवून देऊ. तसंच खंडपीठाचा लढा भविष्यातही एकजुटीनं सुरूच ठेवू असा मनोदय व्यक्त केला. उद्या 13 तारखेला गोव्यातला बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या सदस्यांची एक कॉन्फरन्स आहे. तिथं आम्ही उद्या काही कोल्हापुरातले ठराविक आमच्या बॉडीतले आम्ही अध्यक्ष म्हणून काही पदाधिकारी, ज्येष्ठ वकील आम्ही उद्या दुपारी कोल्हापूरात गोव्याला रवाना होतो. आणि गोव्यामध्ये आम्ही त्यांना परवा दिवशी सकाळी 10 वाजता आम्ही त्यांची टायमिंग घेतलेलं आहे. आणि तिथंसुद्धा आम्ही आमची बाजू त्यांच्यापुढं आम्ही मांडून त्यांनासुद्धा आम्ही आमच्या बाजूने ठराव देण्यासाठी आम्ही प्रवृत्ती करतो. गोवा इथल्या बैठकीनंतर कोल्हापुरात 6 जिल्ह्यातील वकिलांचा भव्य मेळावाही आपण आयोजित करीत आहोत अशी माहिती ॲडव्होकेट राणे यांनी दिली. करवीर तालुक्यातील वाशी इथं धनगर समाजातील बाळासो पुजारी यांना वाळीत टाकल्याच्या घटनेवरून प्रचंड खळबळ उडाली आहे. तर पुजारी यांना वाळीत टाकलं नसल्याचा खुलासा श्री बिरदेव देवालय ट्रस्टच्या वतीनं पत्रकार परिषदेत करण्यात आला. दरम्यान या प्रकरणावर सामोपचारानं तोडगा काढणार असल्याचं जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबूराव हजारे यांनी सांगितलं. करवीर तालुक्यातील वाशी इथल्या बाळासो पुजारी यांनी आपल्याला समाजातून वाळीत टाकल्याची फिर्याद करवीर पोलिसात दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. श्री बिरदेव देवालय ट्रस्टच्या वतीनं याविषयी खुलासा करण्यात आलाय. देवस्थानच्या फुल शेतीसाठी आणि यात्रा काळात भाविकांची सोय व्हावी यासाठी बाळासो पुजारी यांना बाजारभावा इतकी रक्कम देऊन त्यांची जमीन घेण्यात आली आहे. खरेदीपत्र झालं नसल्याचा फायदा घेऊन पुजारी यांनी या जमिनीवर पुन्हा हक्क सांगितला आहे. जमिनीचे भाव वाढल्यानं पैशाच्या हव्यासापोटी पुजारी हे अशा प्रकारचा खोडसाळपणा करत असल्याचा आरोप बबन रानगे, भास्कर पाटील, भीमराव पाटील यांनी केलाय. गावातून आणि समाजातून बहिष्कृत केल्याचा पुजारी यांचा दावा खोटा असल्याचंही त्यांनी सांगितलंय. गावकरी आणि बाळासो पुजारी यांच्यामधील गैरसमज दूर करून सामोपचारानं तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबूराव हजारे यांनी सांगितलं. बातमीपत्रात अखेरच्या भागात पाहूया.
एसटी मध्ये युवकावर चाकू हल्ला केल्याप्रकरणी 2 तरुणांना अटक. जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत 13 वर्षाखालील दुहेरी गटात रिद्धी अनुकुमार समृद्धी पाटील या जोडीला प्रथम क्रमांक. या आणि इतर काही घडामोडींसह भेटूया बातमीपत्राच्या अखेरच्या भागात काही क्षणातच. उज्ज्वल करिअरसाठी शिक्षणाचा पाया भक्कम हवा, जो मिळतो कीर्ती क्लासेसमध्ये. IIT, JEE मेन्स आणि ॲडव्हान्स, नीट, बीट्स, VIT इत्यादी प्रवेश परीक्षांसाठी आणि 11वी 12वी PCMB साठी प्रवेश सुरू. 4 मजली प्रशस्त इमारत, हवेशीर क्लासरूम्स, कम्प्युटराइज्ड नोट्स, टेस्ट सिरीज, सुसज्ज ग्रंथालय आणि उच्च विद्या विभूषित संशोधक, अनुभवी तज्ञ प्राध्यापक डॉक्टर VK जोशी सर स्वतः सर्व विषय शिकवतात. म्हणून तर आजवर कीर्ती क्लासेसचे शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले, उज्ज्वल करिअरचे मानकरी बनले. यावर्षी KVPI ही मानाची स्कॉलरशिप मिळवणारा आणि IIT मध्ये प्रवेश मिळवणारा ब्रह्मेश जोशी हा कोल्हापुरातील एकमेव विद्यार्थी कीर्ती क्लासचाच. असेच हजारो गुणवंत विद्यार्थी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे कीर्ती क्लासेस. कारण आम्ही जाणतो, शिक्षण म्हणजे नव्हे बाजार. कीर्ती क्लास आहे ज्ञानदानाचा वसा आणि विद्यार्थ्यांचा आधार. कीर्ती क्लासेस. हे बघ, घरी गेल्यावर लगेच तयार हो. आज आपण तुझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी कॉलेजात जातोय. पण पप्पा, माझ्या चॉईसेस कॉलेजमध्ये. सॉरी, आय वॉन्ट बेस्ट इन्स्टिट्यूट, जिथं तुझ्या करिअरला परफेक्ट शेप मिळेल. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. पण पप्पा, मला BMATला ऍडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला तिथंच जायचं आहे. येस. मर्सिडीज बेन्झ ब्रँडची शान, तुमचा अभिमान आणि आता बचतीचं समाधान. मर्सिडीज C क्लास आणि E क्लासवर स्टार अजिलिटी ऑफर. 5% रक्कम आता आणि 50% 3 वर्षांनी भरा. C क्लासवर फ्लेक्झॉनॉमिक्स ऑफर. 0% व्याज आणि हप्ता फक्त 56,444 रुपये. आजच रेसिडेन्सी क्लब मधल्या BU भंडारी शोरूमला या आणि वर्ल्ड क्लास मर्सिडीज बेन्झ तुमच्या दारात झळकू द्या. BU भंडारी. कॉन्टॅक्ट 8805 67555. अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाछेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर आडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत, जणू आरसे महाल. निसर्ग सानिध्याचा आभास देणार, कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी. सज्ज आहे आपल्या क्षुधा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, सारथी प्युअर व्हेज. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन ज्युसेस आणि आईस्क्रीम्स ही कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स, स्वच्छ सुंदर भव्य डायनिंग व्यवस्था, पार्किंग, लिफ्ट, AC, नॉन AC आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. ईगल प्राईड, पहिला मजला, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग.
नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था. 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स. प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता, ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 266 8196. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेडी, लाकूड, अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. धूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी, आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 2434427. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन. 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03. शिक्षणाची सुरुवात होते घर सोडण्यापासून, आणि जेव्हा करिअरचा प्रश्न असेल तेव्हा गाव सोडलं पाहिजे. आई वडील नेहमीच आपल्या मुलांची काळजी घेतात आणि आम्ही त्यांच्या करिअरची. MSBTचा अभ्यासक्रम डिझाईन करण्यात सहभाग असणारं आणि तज्ञ प्राध्यापक वर्ग असणारं कॉलेज म्हणजेच न्यू पॉलिटेक्निक. 100% सिलेबस कव्हरेज, सुसज्ज लॅब, वर्कशॉप, इंटरनेट लॅबसह बुक बँकेची सोय, शासनाच्या BC, OBC, EBC आणि मायनॉरिटी अशा सर्व फ्रीशिप देणारं न्यू पॉलिटेक्निक, चेतन मोटर्स समोर, शांतीनगर, उचगाव, कोल्हापूर. फोन 0231 261 51 68 आणि 261 54 87. जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000. कोल्हापूर बदलतंय. विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय, कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टीज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच, आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स, कोल्हापूर. फोन 94 220 46 580 96 73 54 50 50. सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार. वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम. सौंदर्याचा नवा पैलू, गोल्ड म्युझियम, सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. ठीक आहे मॅडम, एकदम फ्री साईज. ठीक आहे, हा मी ट्राय करतो. काय झालं मॅडम?
नाही बसत. मॅडम तुम्ही ड्रेस छान चॉईस करता पण तुमच्या साईजला होत नाही. एक मिनिट, तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय. हे घ्या कार्ड, या पत्त्यावर जा, तुम्हाला इथेच मिळेल तुमच्या समस्येचे उत्तर. आता आपल्या ओव्हरवेटची चिंता सोडा. आजच जॉईन करा स्टार हेल्थ स्टुडिओ. माझं नाव अमित शिंदे. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. फंटॅस्टिक जिम आहे. माझे नाव सुधाकर धनवडे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. फंटॅस्टिक जिम आहे. अनुभवी आणि तज्ञ प्रशिक्षकांचं योग्य मार्गदर्शन, अत्याधुनिक साधनांनी परिपूर्ण, 100% रिझल्ट ओरिएंटेड स्टार हेल्थ स्टुडिओ. पत्ता पाटणकर कॉलनी, हॉटेल पर्लच्या मागे, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. मोबाईल 9028 45 55 56. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, अंगभर ऋण झुण मखमाली साडी. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, देखण्या रूपाची रंग वाढवती गोडी. निळ्या निळ्या नभावर चांदण्यांची खडी, झगमग उसळल्या लडीवर लडी. लाखामध्ये शोभणार मीच फुल झडी, घडीवर घडी खुली रेशमाची घडी. द्वारकादास श्यामकुमार. दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठा पदराच्या नवीनोत्तम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या, याशिवाय ड्रेस मटेरियल आणि शूटिंग शर्टिंगची संपूर्ण रेंज. लग्न जथ्यासाठी आणि आहेराच्या साड्यांसाठी महाराष्ट्राचं वस्त्रवैभव द्वारकादास श्यामकुमार. लक्ष्मीपुरी, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. गुरुनानक मार्केट, गांधीनगर. घडीवर घडी खुले रेशमाची घडी. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार. श्रीपतराव दादा सहकारी बँक भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा. नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक 573E, शाहूपुरी, पहिली गल्ली, कोल्हापूर. फोन 266 66 15. शिक्षणाची सुरुवात होते घर सोडण्यापासून, आणि जेव्हा करिअरचा प्रश्न असेल तेव्हा गाव सोडलं पाहिजे. आई वडील नेहमीच आपल्या मुलांची काळजी घेतात आणि आम्ही त्यांच्या करिअरची. MSBTEचा अभ्यासक्रम डिझाईन करण्यात सहभाग असणारं आणि तज्ञ प्राध्यापक वर्ग असणारं कॉलेज म्हणजेच न्यू पॉलिटेक्निक. 100% सिलेबस कव्हरेज, सुसज्ज लॅब, वर्कशॉप, इंटरनेट लॅब सह बुक बँकेची सोय. शासनाच्या BC, OBC, EBC आणि मायनॉरिटी अशा सर्व फ्रीशिप देणारं न्यू पॉलिटेक्निक, चेतन मोटर्स समोर, शांतीनगर, उचगाव, कोल्हापूर. फोन 0231 261 51 68 आणि 261 54 87. HF Jewelers, change your style. बातमीपत्रात अखेरच्या भागात आपलं स्वागत. बुधवारी दुपारी सायबर चौकाजवळ ST बसमध्ये कणेरीवाडी इथल्या तेजस भोसले याच्यावर चाकू हल्ला झाला होता. या चाकू हल्ल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी सूरज शिंदे आणि सोहेल मर्चंट या दोघांना आज अटक केली. करवीर तालुक्यातील कणेरीवाडी इथला तेजस रामचंद्र भोसले हा गोखले कॉलेजमध्ये शिक्षण घेतोय. त्याचे कॉलेजमधील एका युवतीशी मैत्रीचे संबंध आहेत. तो तिच्याशी बोलत असल्याच्या रागातून मंगळवार पेठेत राहणारा तिचा भाऊ सूरज राजू शिंदे आणि सूरजचा मित्र सोहेल सलीम मर्चंट यांनी बुधवारी दुपारी तेजस भोसले याला मारहाण केली होती. त्यानंतर तेजस रंकाळा कागल या ST बसमधून जात असताना सूरज शिंदे आणि सोहेल मर्चंट यांनी तेजस भोसले याला ST बसमध्ये जाऊन मारहाण करून त्याच्यावर चाकू हल्ला केला.
यात तेजस भोसले याच्या डाव्या हाताच्या पंजात चाकू अडकून राहिला होता। आज गुंडाविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बजरंग बाडीवाले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या चाकू हल्ल्याप्रकरणी सूरज राजू शिंदे आणि सोहेल सलीम मर्चंट या दोघांना अटक केली। हे दोघेही महाविद्यालयीन युवक आहेत। कागल पंचायत समितीच्या वतीनं शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। या मोहिमेत कृषी आणि महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनाही सहभागी करून घ्यावं अशी मागणी ग्रामसेवक वर्गातून होतीये। कागल पंचायत समितीच्या सभागृहात शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी ग्रामसेवकांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। गटविकास अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी शतकोटी वृक्ष लागवड योजना लोकसहभागातून प्रभावीपणे राबवण्याचं आवाहन केलं। 10 ते 17 जुलैपर्यंत वृक्ष लागवड करण्याच्या सूचना दिल्या। लोकांना वृक्षारोपणासाठी प्रवृत्त करा, वृक्षारोपणाचं महत्त्व त्यांना पटवून द्या, जे वृक्षारोपण करतील त्यांना मोफत रोपांचा पुरवठा करण्यात यावा असं स्पष्ट करत तालुक्यात जे शेतकरी, शाळा, महाविद्यालय, संस्था आणि साखर कारखान्यांनी केलेल्या वृक्षारोपणाची नोंदी करण्यास सांगितलं। वाघमारे यांनी तालुक्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून तयार करण्यात आलेल्या रोपवाटिकांचा आढावाही घेतला। शतकोटी वृक्ष लागवड योजनेचा भार केवळ ग्रामसेवकांवर टाकण्यात येत आहे। या मोहिमेमध्ये कृषी आणि महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना सहभागी करून घ्यावं, त्यामुळे ही योजना अधिक प्रभावीपणे राबवता येईल अशी भावना बैठकीनंतर ग्रामसेवक वर्गातून व्यक्त करण्यात आली। शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक चंद्रकांत भोसले यांचा मुलगा अमित आणि पीएचडीचा विद्यार्थी विलास पाटील यांच्यात 5 जुलै रोजी मारामारी झाली होती। या प्रकरणी आज विलास पाटील यानं प्राध्यापक भोसले आणि त्यांचा मुलगा अमित यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली। शिवाजी विद्यापीठ फिजिक्स डिपार्टमेंटचे प्राध्यापक चंद्रकांत भोसले, त्यांचा मुलगा अमित आणि पीएचडीचा विद्यार्थी विलास मारुती पाटील यांच्यात 5 जुलै रोजी मारामारी झाली होती। त्यावेळी प्राध्यापक भोसले यांनी विलास पाटील यानं शिवीगाळ करून मुलगा अमित याला मारहाण केल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती। पोलिसांनी त्या तक्रारीनुसार विलास पाटील याला अटकही केली होती। मात्र प्राध्यापक चंद्रकांत भोसले आणि त्यांचा मुलगा अमित यानं विनाकारण त्रास देऊन मारहाण केल्याची तसंच दमदाटी करून ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार आज विलास पाटील यानं पोलिसात दिली। भोसले पितापुत्राकडून मानसिक आणि शारीरिक छळ सुरू असल्याचं विलास पाटील यानं आपल्या तक्रारीत म्हटलंय। शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात मी प्राध्यापक सी.एच. भोसले यांच्याकडे PhD करीत होतो, परंतु त्यांनी माझा मानसिक, शारीरिक अशा सर्व प्रकारचा छळ करून माझी फेलोशिप बंद केली व माझी PhD रद्द केली। काल 5/7/2013 रोजी त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी मला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली व तुला PhD मिळू देणार नाही अशी धमकी दिली। आज मी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केलेला आहे आणि या प्रकरणी मला न्याय मिळावा अशी मी मागणी करीत आहे। उत्तराखंडमध्ये नुकताच झालेला महाप्रलय, ढगफुटी दैवी कोपानं अथवा निसर्गाच्या लहरीपणामुळे झाली नाही, तर या आपत्तीला माणसानं स्वीकारलेली निसर्गविरोधी चंगळवादी जीवनशैली जबाबदार आहे। यातून बोध घेतला नाही तर भविष्यात आणखी आपत्ती उद्भवू शकेल असं प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी केलं। इचलकरंजी इथं आयोजित व्याख्यानात ते बोलत होते। समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन महिला मंच यांच्या वतीनं इचलकरंजी इथं ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांचं उत्तराखंडचा प्रलय आणि आपण या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। प्रारंभी पूजा रुईकर यांनी व्याख्यानाचा उद्देश सांगितला। हिमालय आणि पश्चिम घाटांचा प्रदेश यामध्ये प्राचीन काळापासून अनेक बाबतीत साम्य आहे। हे साम्य नद्यांच्या उगमापासून ते गुफांपर्यंत आणि जैवविविधतेपासून तीर्थक्षेत्रांपर्यंत आढळतं असं मत उदय गायकवाड यांनी व्यक्त केलं। उत्तराखंडमध्ये 24 वर्षापूर्वी सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलन करून धरणाचा लढा उभारला होता, पण त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करून प्रदेशाची भौगोलिक रचना, इतिहास, परिस्थिती यांचा सारासार विचार न करता विकासाचं बेगडी प्रारूप सरकारनं अवलंबलं। पर्यटनाच्या नावाखाली देवधर्म आणि भोळेपणाचा बाजार मांडला आहे। त्यातून अनियंत्रित गर्दी आणि निसर्गविरोधी मानवी व्यवहार प्रचंड वाढलाय। भारत सरकारनं 2005 मध्ये आपत्ती निवारण कायदा केला, पण अद्याप भारताकडे स्वतःची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा नाही असंही गायकवाड यांनी नमूद केलं। यावेळी प्राध्यापक रमेश लवटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। केएमटीकडे भाडे तत्वावर असणाऱ्या बसच्या चालकांनी पगार वाढीसाठी आंदोलन केलं होतं। या प्रश्नी आमदार राजेश क्षीरसागर यांनी यशस्वी तोडगा काढून कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याला खासगी कंपनींना भाग पाडलं होतं। या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल केएमटी कर्मचारी सेनेच्या वतीनं आमदार क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला। पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी केएमटीकडील भाडे तत्वावर असणाऱ्या बसच्या चालकांनी गेल्या महिन्यात आंदोलन केलं होतं।
या प्रश्नी आमदार राजेश क्षीरसागर यांनी भुतेलो आणि कोंडुस्कर खाजगी कंपन्या आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीत 6,900 रुपये पगारावरून 8,000 रुपये पगार, वार्षिक 2 ड्रेस, बोनस, जादा कामासाठी जादा पगार देण्याला भाग पाडलं। या कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल KMT कर्मचारी सेनेच्या वतीनं आमदार क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सुनील देशपांडे, गजानन भुरके, चेतन शिंदे, राजू भोईटे, संतोष कोंडेकर, रहीम पिंजारे, चंद्रकांत पाटील आदींसह चालक उपस्थित होते। पावसाळ्याच्या या हंगामात ऊन पावसाचा खेळ दिवसभर सुरू आहे। त्यामुळे वातावरणात कधी एकदम गारवा तर कधी उन्हाचा तडाखा बसतो आहे। त्यामुळे साथीच्या आजारांनी डोकं वर काढले। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांची जोरदार साथ पसरली आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं कधी ऊन तर कधी पाऊस असा खेळ रंगला आहे। 10-15 मिनिटं जोरदार पाऊस पडतो तर त्यानंतर ऊन पडतं आणि थोड्या वेळानंतर उन्हाचा तडाखा जाणवू लागतो। थंडी, ऊन, वारा यांचा मारा सतत होत असल्यानं वातावरणात सतत बदल होत आहेत। याचा परिणाम म्हणून आजारी पडण्याचं प्रमाणही वाढू लागलंय। सर्दी, खोकला, थंडी वाजून येणं, ताप, घसा खवखवणं, पोट बिघडणं, फ्ल्यूची साथ सध्या जोरात आहे। त्यामुळे वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यांमध्ये गर्दी झाल्याचं दिसतंय। पावसाळ्याच्या दिवसात ऋतुमान बदलल्यामुळे प्रकृतीवरही परिणाम होत आहेत। यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबरोबरच नागरिकांनी आहार विहाराची योग्य काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। आपण आपल्या घरामधला पाण्याचा साठा कमीत कमी प्रमाणामध्ये करणं, आजूबाजूचा कचरा जर असेल तर तत्काळ नगरपालिकेला कळवून तो कचरा हलवणं, त्याचप्रमाणे पाण्याचा अतिरिक्त साठा केल्यामुळं सुद्धा त्याच्यामध्ये डासांच्या अळ्या आणि डासांची निर्मिती होऊन डेंग्यू आणि मलेरियासारखे आजार पसरू शकतात। त्यामुळे नागरिकांनी ह्या संदर्भात देखील काळजी घ्यायला हवी। त्याचप्रमाणे आपण पावसाच्या दिवसामध्ये बाहेरच्या ज्या गोष्टी खात असतो, जसं टपरीवरचा चहा म्हणा, भजी, वडापाव, याही गोष्टींमधून काही साथीचे रोग जसे कॉलरा आणि टायफॉइड हे पसरू शकतात। त्यामुळे आपण बाहेर गेल्यानंतर निश्चितपणे ह्या गोष्टी टाळायला बरं। ज्या आपण गोष्टी करून खाणार आहोत त्या घरी खाऊन खाल्लेल्या सगळ्यात उत्तम पर्याय। योग्य दक्षता घेतल्यास आपली प्रकृती पावसाळ्यातही उत्तम राखणं शक्य आहे। याचा विचार करून प्रत्येकानं प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे। कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत 13 वर्षाखालील दुहेरी गटात रिद्धी अनुकुमार आणि समृद्धी पाटील या जोडीनं विजेतेपद पटकावलं। अन्य गटात निखिल वाडेकर, प्रतीक रानडे, शिवानी मोहिते, अंजली पोळ, जान्हवी कानिटकर, प्रेरणा आळवेकर या स्पर्धकांनी विजय मिळवले। कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीनं जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। या स्पर्धेत मुलींच्या 13 वर्षाखालील दुहेरी गटात रिद्धी अनुकुमार, समृद्धी पाटील विरुद्ध गौरी मृग, निशा पाटील यांच्यात सामना झाला। रिद्धी आणि समृद्धी या जोडीनं हा सामना 21-9, 21-5 अशा गुणांनी एकतर्फी जिंकला। उपांत्य फेरीच्या एकेरी गटात जान्हवी कानिटकरनं समृद्धी पाटील हिला तर प्रेरणा आळवेकरनं ऋषा आळवेकरला नमवलं। मुलामुलींच्या अन्य वयोगटात ऋषिकेश साखरपे, करण जाधव, वंश अहुजा, शिवानी मोहिते, निखिल वाडेकर, प्रतीक रानडे, हर्षवर्धन नाईक आदी खेळाडू विजयी ठरले। तर अंजली पोळ हिनं उत्कृष्ट खेळाडूचा मान मिळवला। टेमलाईवाडी इथल्या सावित्री ज्वेलर्समध्ये चोरट्यांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला, पण तिजोरी फुटली नाही। त्यामुळे तिजोरीतील कोणताही ऐवज चोरीला गेलेला नाही अशी माहिती सावित्री ज्वेलर्सचे हेरम पेडणेकर यांनी दिली आहे। आता एक नजर सोन्या चांदीच्या दरांवर। शेवटी पुन्हा एक दृष्टिक्षेप आजच्या ठळक घडामोडींवर। जिल्ह्यात पावसाची संततधार, 12 बंधारे पाण्याखाली, राधानगरी तालुक्यात घरावर झाड कोसळून दोघे जखमी। जयप्रभा स्टुडिओची विक्री होऊ नये म्हणून अखिल भारतीय चित्रपट महामंडळानं दाखल केलेली याचिका जिल्हा आणि सत्र न्यायालयानं फेटाळली। न्यायालय आवारातच इचलकरंजीच्या 2 माजी उपनगराध्यक्षांची तू मैमय, अंगावर धावून जाण्याचा प्रकार। आणि कागल चेकपोस्ट नाक्यासमोर दूध टँकर पलटी, दूध नेण्यासाठी लोकांची उडाली झुंबड। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।